शिव भगवान महादेवाची भक्ती करणारे आडवा गंध भस्म लावायचे आणि वैष्णव उभा गंध लावायचे। मुली भेटत नव्हत्या, शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात देण्यात आली, शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात दिली। 2 महिने झाली लग्नाला आणि पहिल्या काळात घोंगट टाकलेलं राहायचं, समोरून घोंगट टाकलेलं राहायचं। 2 महिने लग्नाला झाले, सण आला म्हणून एके दिवशी गाईचं शेण आणलं, सुनबाई सारून घ्यायला लागली। सारता सारता तिच्या सासऱ्यानं तिला पाहिलं आणि सासरा म्हणे सुनबाई, घाबरून गेली, हातपाय थरथर कापायला लागले। हा मामांजी, आम्ही वैष्णव आहोत, वैष्णव। माहिती मामांजी, आम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही। माहिती मामांजी, आम्ही उभ्या गंधावाले। माहिती मामांजी, सारून घे पण उभं, आडवं सारवायचं येईल का? उभं सारता येईल? सारून कसं घेतात ते माहितीये का? पण सारून माहितीये ना? तिनं कसं तरी घाबरून गेली, आबडदोबड काही शेणपाठी मग काही पुढे घेतलं सारून। सारून झालं, 2-4 महिने झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले आणि एके दिवशी, आता सुनबाई जरा धीट झाली होती ना 2-3 वर्षात, एके दिवशी सासरा बाहेर प्रातलविधी बाहेर जाऊन आले आणि जेव्हा त्यांनी दात घासण्याकरिता मंजन हातावरती घेतलं, दात घासायला लागले आणि या घोंगट मधून या सुनबाईनं सासऱ्याला पाहिलं, घोंगट पाठीमागं केलं, कमरेवरती हात दिले। मामांजी, हा सुनबाई, तुम्ही वैष्णव आहात, वैष्णव, बरोबर आहे। तुम्ही उभ्या गंधावाले, बरोबर आहे। तुम्हा घरात काही आडवं चालत नाही, बरोबर आहे। दात घासा, आपण उभे सासरा म्हटला तेरी भी चूक मेरी, कशाला तुझ्या नादी लागू। तसे देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे। कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा। नवरात्र उत्सव आला म्हणूनच भगवतीची उपासना करावं असं काही नाही। नाहीतर 9 दिवस तुम्ही उपवास करणार, देवपूजा रोज करणार, आरतीसाठी जाणार, 9 दिवस उपवास करताना चप्पल सोडता, पायातली चप्पल। ज्याला उपवास नाही ते उपवाशी मरतं। बाईचं वजन जर घटस्थापनेच्या दिवशी मोजलं तर 45 किलो भरते आणि तीच बाई दसऱ्याला मोजली तर 85। माहिती ना? आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना गोविंद गोपाळांची मुली, गोविंद गोपाळांची मुली, गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना वसुदेवा हरिनाम संबळ, गोंधळी 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 ना आम्ही त्याच्या पुढे बांगड्याची माळा, लिंबावणी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला, आई ग, उभी हाय नदीच्या काठाला,
आंबाबाई नाही उठली. तर आंबाबाईला उठायला वेळ लागत नाही सध्या. आम्ही नुसतं चालू करावं. आम्ही गोंधळी गोंद मधीच आंबाबाई आहा ओहो आहा ओहो. 2-4 दिवसापूर्वी बाईच्या मावशीच्या अंगात आलं आहा ओहो. म्हटलं मावशी आताच कथा चालू झाली. आहा ओहो थांबच ना. म्हातारीच्या कमरेला पिशवी होती, पैशाची पिशवी. मी घेतली काढून. नुसते 500च्या नोटा. माझ्या हातात नोटा पाहिल्या ना म्हातारीचा आहा राहिलं न ओहो राहिलं. कठीण गोष्ट आहे. लग्नात अंगात येतं की नाही येतं मला माहिती नाही. त्याच्या पुढचं तुम्हाला सांगते. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. जी बाई स्वतःच्या नवऱ्यासोबत नीट वागत नाही, जी बाई स्वतःच्या जावाला कधी 2 शब्द तोंड भरून बोलत नाही, जी बाई कधी सासू सासऱ्याला अर्धी भाकर खाऊ घालत नाही, जी बाई कधी स्वतःच्या नंदीला एक शब्दही बोलत नाही. गळ्याची शपथ घेऊन सांगा महिला मंडळ, तुम्हाला वाटतं का त्या बाईच्या अंगात देवी येईल म्हणून? अहो भगवती माता धगधगती ज्वाला आहे, तिला सांभाळणं फार कठीण आहे. गंगेच्या पाण्यासारखं जेव्हा तुमचं मन असेल ना, भगवान परमात्माला नाही भगवतीला बोलवण्याची गरज नाही. जगाचा मालक तुमच्या जवळ आहे, तुमच्या वागण्यात तुमच्या बोलण्यात दिसतो. पण कायम दुसऱ्याच्या बद्दल तुमच्या मनात जर आडी असेल, कायम जर चुकीचे विचार येत असतील, द्वेष भावना येत असेल, तर किती भजन केलं, किती कथा ऐकल्या, किती पारायण केले, उपयोग नाही. फळ थोडे नाही भेटणार आपल्याला. म्हणून तर संत सांगतात, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन. भगवंत जाण तया जवळी. गंगेच्या पाण्यासारखं मन असावं. कधी कोणाबद्दल आडी नाही, कधी कोणाबद्दल वाईट विचार नाही. पण त्या भगवान परमात्माला नवरात्र उत्सव आला म्हणून भगवतीचं भजन करावं असं नाही. श्रावण महिना आला म्हणूनच महादेवाची पूजा करावं असंही नाही. रामनवमी आली म्हणून प्रभू रामाचं भजन करावं असंही नाही. हनुमान जन्मोत्सव आला म्हणून हनुमानजीची उपासना करावं असंही नाही. गणेश उत्सव आला म्हणून गणपती बाप्पाचं पूजन करावं असंही काही नाही. अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. कुठल्याही स्वरूपाचं चिंतन करा, कुठल्याही स्वरूपाचं करा, पण श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आणि प्रेम असावं. म्हणून तर सांगितलंय, हरिहरा भेद नाही नका करू वाद. भगवंताची रूप अनेक आहेत, पण सत्यम परम धीमहि तत्व मात्र एकच आहे. जगाच्या मालकाला तुम्ही जर लटका भाव दाखवाल तर देव सुद्धा लटकाच भेटल. लटका भाव तर लटका देव. बरेच लोक म्हणतात, ताई कथेला येऊ ना कधी सुट्टीच्या दिवशी. रविवारी सुट्टी असते, मग आम्ही येऊ कथेला का? आम्ही फ्री असतो त्या दिवशी. तुम्ही जर खूप मोठ्या अडचणीत आणि संकटात असाल आणि देवाला जर अर्थ हाक मारली, देव जर म्हटला आज रविवारी आज सुट्टी आहे, मी येईल उद्या, जमल का? नाही. भगवान परमात्माकडून खूप मोठ्या अपेक्षा करतो आपण. एवढी मोठी यादी तयार असते आपली. देवा हे पाहिजे, देवा ते पाहिजे, ते पाहिजे, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. पण कधीतरी जगाच्या मालकाकडे पाहिलंय का आपण की देव सुद्धा आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. देवाचा ऐकायला वेळ नाही आपल्याकडं. भगवान परमात्माला महादेवाला म्हणतो, भोलेनाथाला, देव माझे यात नवल नाही. ज्या दिवशी देव म्हणल हा भक्त माझा आहे, आपली भक्ती सफल होईल. आपण देवासाठी रडतो नवल नाही, देव भक्ताकरिता रडला पाहिजे. आपण मंदिरात त्याच्या जातो नवल नाही, देव आपल्या घरी आला पाहिजे. मेरा छोटा सा संसार, मेरा छोटा सा, मेरा छोटा सा, मेरा छोटा सा संसार. अरे आ जाओ तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा, साची प्रीत की रीत निभा दो. ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. ओ मेरे प्रियतम,
परमात्माचं भजन, अखंड त्या भगवान परमात्माचं नामस्मरण अतिश्रद्धेनं करायचं। भगवान भोलेनाथाची उपासना करत असताना अंतकरणातला भाव शुद्ध असावा। एक सुंदर प्रसंग सांगते। एका वेळेला भगवान भोलेनाथाची ख्याती सांगत असताना एका भक्तानं अखंड भगवान महादेवाची उपासना करावी, पण सर्वात पहिली एवढा पापी म्हणून, दुराचारी म्हणून त्याची ओळख असते। त्याचं नाव आहे गुणनिधी। गुणनिधी जो आहे यज्ञदत्त दीक्षित, अगदी या ब्राह्मणाचा तो मुलगा, पण ब्राह्मण मात्र तर यज्ञदत्त जे आहेत ते मात्र पंडित, प्रत्येक कार्यामध्ये निपुण आहेत, प्रत्येकाकडे खूप संस्कारी आहेत, खूप हुशार आहेत, भगवान परमात्माची खूप भक्ती करतात म्हणून। पण जो त्यांचा मुलगा होता त्याचं नाव गुणनिधी। गुणनिधी जो होता एवढा दुराचारी, वाईट कर्म करणारा, वाईट पाप करणारा, एवढे चुकीचे काम करायचा। त्याचे वडील मात्र विद्वान होते। लोक म्हणायचे अरे तुझा बाप असा तू असा कसा। तुम्ही कधी कधी पहा, चांगल्या माई बापाच्या पोटी जर वाईट संतान जन्माला आली, लोक म्हणतात तुझा बाप कसा, तू कसा। अथवा एखादी सासूबाई खूप संस्कारी आहे आणि तिला सून जरी अगदी तिच्या विरोधात भेटली, लोक म्हणतात अगं तुझी सासू कशी, तू कशी। कधी कधी म्हणतात तुझी आई कशी, तू कशी। कारण आई वडिलांचे जे संस्कार असतात ना, तेच संस्कार त्यांच्या लेकरांच्या वागण्या बोलण्यात दिसत असतात। रोज देवपूजा करतात, रोज हरिपाठ घरामध्ये होतो, रोज भजन ज्या घरात होतं, ज्या परिवारात होतं, त्या परिवारातले लेकरं कधीच वाईट मार्गावरती जात नाही। लेकरं बिघडण्याचे चान्सेस कुठे असतात माहिती आहे? ज्याचा बाप रोज काहीतरी चुकीचे कामं करून येतो, ज्या माईचं आचरण चांगलं नाही, ज्या बाईचं बोलणं चांगलं नाही, ज्या बाईचं वागणं चांगलं नाही। म्हणून तर एखाद्या घरातली एखादी मुलगी जर गेलीच कुठं गावाला नाही, जर गेलीच, लोक म्हणतात यांच्या खानदानात असं कोणीतरी असेल, यांच्या पिढीत असं कोणीतरी असेल। पण मी कायम सांगत असते, एखाद्या वेळेला नाही माई बापाची मान उंचावता आली तरी चालते पा, पण आयुष्यभर नरकापेक्षा सुद्धा जास्त त्रास कुठं होत असेल, ज्या घरातली, ज्या परिवारातली एखादी मुलगी पळून जाते त्या घरामध्ये। कुठलाच दोष नाही माई बापाचा। बरं, माई बापांनी कॉलेजला शिकण्यासाठी पाठवलं म्हणून त्यांचा दोष आहे का? माई बापांनी तिच्यावरती विश्वास दाखवला म्हणून त्यांचा गुन्हा आहे का? माई बापांनी तिचं लग्न लवकर नाही लावून दिलं, ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे एवढीच अपेक्षा केली म्हणून माई बापाचा काही गुन्हा आहे का? कित्येक पोरी आहेत फक्त माई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करण्याचं काम करतायत। आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतोय, शिक्षणासाठी जात नाही हो, खर्चण्याकरिता माय बापाकडून पैसे घेतात आणि कुठं मदिरा पित असताना, बिड्या फुकत असताना पोरी पाहिल्यात कॉलेज कुमारी। दारू पिऊन पडलेल्या पोरी कित्येक कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर दिसतात। दिवसभर कोणाच्या तरी गाडीवरती, अहो सांगा 25-25 वर्ष ज्या माय बापांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळली, ती पोरगी ती कधीच माय बापाची होऊ शकत नाही। 4 आणि 3 वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 3 महिन्याच्या प्रेमाकरिता त्या पोराची कधी होईल असं वाटतं तुम्हाला? ओ, खिशातला पैसा, बसायला भेटलेली गाडी पाहते तोपर्यंत पोराच्या पाठीमागे फिरते, पण ज्या दिवशी त्याच पोराचे उलटे दिवस चालू होतील, जेव्हा तो बिकट परिस्थितीत असेल ना, त्याच दिवशी तीच पोरगी त्या पोराला सोडते आणि दुसरं कुठेतरी निघून जाते। मला सांगण्याचं तात्पर्य आहे, तेवढंच प्रेम कधीतरी स्वतःच्या मायबापावरती करून पहा, स्वर्गापेक्षा सुख कमी नसणार। सगळ्यात सुखी, समाधानी आणि आनंदी फक्त तुम्ही असाल। जगामध्ये तुमच्यामुळे जर माय बापाला तळपून मरावं लागत असेल ना, आपल्यासारखा दुःखी, आपल्यासारखा मूर्ख माणूस दुसरा कोणीच नाही। किती पुण्य कमवण्याचं काम करा, किती पंक्ती द्या, किती चांगले काम करा, फळ कधीच भेटणार नाही। कारण संतांनी सांगितलंय, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी। भक्त पुंडलिकानं फक्त आई वडिलांची सेवा केली म्हणून तर पंढरीशी पांडुरंग परमात्मा भेटण्याकरिता आले। म्हणून आजही आपण नाव घेतो कथा कीर्तनाच्या माध्यमातून। दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, किती अंधारा
बँकेवरती विराजमान व्हा मला. यज्ञ दत्त अगदी पंडित होते, विद्वान होते, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये निपुण होते, सर्व गुण संपन्न होते. गावामध्ये कुठली एखादी घटना घडली तर त्या घटनेचा न्याय करण्याकरिता मात्र यज्ञ दत्ताकडे प्रत्येक लोक यायचे, विद्वान होते ना. पण मुलगा मात्र एवढा दुराचारी, एवढा दुर्गुणी भेटला. गुणनिधीनी काही कालांतराच्या नंतर मदिरा प्राशन करू लागला, जुगार खेळायचा. आणि जुगार खेळत असताना एकदा जुगारामध्ये हा हारला म्हणून त्यानं वडिलांची अंगठी, ती अंगठी त्या जुगारामध्ये देऊन टाकली. आणि आईनं सुद्धा त्याच्यावरती पांघरून घातलं. मी कायम सांगत असते, मुलाने एकदा चोरी केली, योग्य वेळेत माईनं त्याच्या 2 कानाखाली देऊन त्याला सरळ करणं गरजेचं आहे. पण एकदा का शाळेत एक पेन चोरला म्हणून आई कुठला शब्द नाही बोलली, उलट हसत असलं. एक दिवस पेन चोरलं, दुसऱ्या वेळेस ती वही चोरलं, काही काळाच्या नंतर एखाद्याची बॅग चोरलं, आणि काही काळाच्या नंतर तो बँकेवरती दरोडा टाकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. वेळीत आवर घालणं ही आईच्या हातात आहे. गुणनिधीची आई जी होती ना, ती त्याच्या दुःखावरती, त्याने केलेल्या अपराधावरती ती पांघरून टाकायची. बापापर्यंत कुठलीच गोष्ट जाऊ देत नव्हती, बापापर्यंत कुठली गोष्ट कळू देत नव्हती. यज्ञ दत्त अगदी विद्वान पंडित होते. एके दिवशी त्याच यज्ञ दत्तानं पत्नीला विचारलं, का ग माझी अंगठी कुठे आहे? इकडे तिकडे शोधण्याचा विचार करत होती, पण तीच अंगठी ते यज्ञ दत्त नावाचा जो विद्वान पंडित आहे, त्यांना ती अंगठी ज्यानं जुगारामध्ये जिंकली होती त्याच्या बोटात दिसली. म्हणून पत्नीला विचारलं, अंगठी कुठे? तिने सांगितलं, आता सापडत नाही, नंतर शोधल्यावर सापडल्यावर तुमच्या आणून देईल. पत्नी सुद्धा खोटं बोलली म्हणून यज्ञ दत्तानं गुणनिधी आणि त्याच्या आईला घरातून बाहेर हाकलून दिलं. बाहेर हाकलून दिलं. गुणनिधी आणि त्याची आई दोघे जण फिरत होते. आई एवढी दुःखी आहे, सगळ्या गोष्टी, घर परिवार प्रपंच संसार सगळ्या गोष्टी सोडून यावं लागलं. गुणनिधी रडू लागला. त्याला ते दुःख, तो त्रास सहन होईना. आपल्यामुळे आपल्या आईला सुद्धा अपराध सहन करावा लागतो, तिलाही दुःख सहन करावं लागतं. तिचा कुठलाच दोष नाही, पण आपल्यामुळे आपल्या आईला सुद्धा त्रास होतोय म्हणून त्यानं त्याच्या आईला सुद्धा सोडलं, तिथून निघून गेला. एका गावाच्या बाहेर खूप मोठं भगवान महादेवाचं मंदिर होतं, शिवालय होतं. त्या मंदिरामध्ये तो गेला. भूक लागली, तहान लागली म्हणून मंदिरामध्ये अगदी गाभाऱ्यात कुठल्याच प्रकारे दिसत नव्हतं, म्हणून त्यानं स्वतःच्या अंगातला शर्ट काढला. मंद मंद दिवा चालू होता, तो शर्ट फाडला आणि त्यापासून तिथे दिवा प्रज्वलित केला. तोच प्रकाश शिवलिंगावरती पोहोचला. त्यानं तिथला प्रसाद, तो नैवेद्य खाल्ला. आणि काही जे पुजारी होते त्यांनी चटाई टाकून अगदी द्वारामध्ये, मंदिराच्या बाहेरच त्या गाभाऱ्यात झोपलेली होती. मंडप मध्ये झोपलेलं पाहिलं, त्यानं नैवेद्य खाल्ला, घाबरून गेला आणि तिथून पळू लागला. पळत असताना